पप्पा, हा बेटा. अलीकडच्या काळात धर्मवेडेपणा वाढलाय का? ओके, खूप चांगला प्रश्न विचारलास बेटा तू. अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की सध्या अशा काही घटना देशभरामध्ये घडत आहे की लोकांमध्ये धर्मवेडेपणा किंवा धर्मांधता वाढत चालली आहे की काय, असा प्रश्न आपल्यासारख्यांना सहज पडायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव बेटा की 26 जानेवारी 1950 नंतर आपल्या देशाने नवीन राज्यघटना स्वीकारली आणि या राज्यघटनेमध्ये राज्यघटनेनुसार जे मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल आणि खास करून तरुणांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक धर्माला घटनेने, संविधानाने आपापल्या धर्माचं पालन करण्याचा, उपासनेचा अधिकार प्रदान केलेला आहे, अधिकार दिलेला आहे. पण झालं काय बेटा की जेव्हा धर्म हा आपल्या व्यक्तिगत पातळीतून किंवा घरातून रस्त्यावर येतो किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये लोक बोलू लागतात की माझा धर्म चांगला, तुझा धर्म वाईट, अशा पद्धतीच्या डिबेटमुळे, वादविवादामुळे, टीकाटिप्पणीमुळे आज आपल्याला लोकांमध्ये धर्मवेडेपणा दिसत आहे. कुठेतरी हे थांबण्याची गरज आहे बेटा. आणि जेव्हा अशा पद्धतीची चर्चा होते किंवा आता मी तुला काही गोष्टी ज्या पद्धतीने समजावून सांगतो त्याचा उद्देश एकच असतो, कुठल्याही धर्माची टीका टिप्पणी करणं किंवा कोणत्याही धर्मावर टीका करणं हा आपला उद्देश असू शकत नाही, असत नाही. परंतु तुझ्यासारखे जे तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना हा विषय समजून सांगावा हा आपला हेतू असतो. आणि भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार, त्याचा कुठलाही गैरवापर आपण करता कामा नये याची जाणीव या निमित्ताने जर आपण ठेवली तर खऱ्या अर्थानं या देशातला जी राष्ट्रीय एकात्मता आहे, सामाजिक सलोखा आहे, तो टिकवण्याचं काम खऱ्या अर्थानं युवकांचं आहे, तरुणांचं आहे. पण आपण जे आज चित्र बघत आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून, एकमेकांवर टीका करणं, एकमेकांना ट्रोल करणं, कुठलाही विषय समजून न घेणं, अशा पद्धतीचं वातावरण आज आपल्याला दिसत आहे. परंतु तरुणांनी याबाबत जागरूक असायला हवं. आपल्या धर्माचा अभिमान प्रत्येकाने बाळगला किंवा आपल्या धर्माच्या जे काही स्वातंत्र्य आहे, उपासनेचं असेल, प्रचाराचं असेल, ते जरी अबाधित असलं तरी सुद्धा जर सामाजिक सलोखा ठेवण्याची सुद्धा मोठी जबाबदारी तरुणांवर आहे. म्हणून धर्मवेडेपणा, धर्मांधता सगळ्याच धर्मांनी सोडण्याची आज गरज आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?